आज नाशिक जिल्हा EPS 95 फेडरेशनची बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये 2011 पासून सर्व EPS 95च्या पेन्शनरांना 9,000 रुपये पेन्शन महागाई भत्त्यासह लागू करा यासाठी आक्रोश देशपातळीवरती 70 लाख पेन्शनर करतायत, परंतु केंद्र सरकार याचं सातत्याने दुर्लक्ष करत आहे। म्हणून या देशामध्ये 2011 पासूनचा संघर्ष सुरू आहे। आज देश पातळीवरती असलेल्या सर्व EPS 95च्या फेडरेशनच्या संघटनांनी जो निर्णय घेतलेला आहे की ऑक्टोबर महिन्यामध्ये आक्रोश आंदोलन करून या सरकारला पुन्हा आठवण करून द्यावी आणि म्हणून येत्या 7 ऑक्टोबर रोजी देशभर जे आंदोलन होणार आहे सर्व पेन्शनरांचं, तर नाशिक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर सकाळी 11 वाजता संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील EPS 95 फेडरेशनचे सर्व सहभागी घटक यामध्ये ST सेवानिवृत्त असतील, साखर कामगार असतील, HL असतील, औद्योगिक कामगार असतील, सहकारी संस्थातील कर्मचारी असतील, विडी कामगार असतील, असे 162 आस्थापनातील सर्व कामगारांना मी आवाहन करतो की केंद्र सरकारला जागं करण्यासाठी आत्मक्लेश आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 11 वाजता 7 ऑक्टोबर रोजी सहभागी व्हावं असं आवाहन करतो। या महाराष्ट्रामध्ये ST सेवानिवृत्त कामगारांना महाराष्ट्राचं सरकार सातत्याने मागण्यांच्या बाबत दुर्लक्ष करते, म्हणून राज्यभर ST सेवानिवृत्त कर्मचारी सुद्धा महाराष्ट्रात आंदोलन करणार आहेत। या आंदोलनाला फेडरेशनचा पाठिंबा आहे आणि म्हणून सर्व ST सेवानिवृत्त कामगारांना बळ देण्याकरता आणि केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला जागृत करण्याकरता, त्यांना भान आणण्याकरता हे आत्मक्लेश आंदोलन 7 ऑक्टोबर रोजी या महाराष्ट्रामध्ये होणार आहे। नाशिकच्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन आज झालेल्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेले आहे। सर्व पेन्शनरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन नाशिक जिल्हा EPS 95 फेडरेशनच्या वतीने करत आहे।